आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी संध्याकाळपासून करते. संध्याकाळ म्हणजे रात्रच झाली, 8 वाजले होते. दुकानावरून येता-येता आहे ना मला दूध आणि बिस्किट घ्यायचं होतं. पण भक्तीला आहे ना मी दुकानात घुसले ना, की तिला काही ना काहीतरी खायचंच असतं चटर-पटर. तिला किती वेळा सांगितलंय मी, "बाळा बाहेरचं खायचं नाही तेलकट-तिखट कारण पोटाला पण त्रास होतो." जसं माझं एवढ्या वर्षापासून पोट दुखतंय ना, तसं मला असं वाटतं माझ्यासारखा त्रास कुणालाच होऊ नये खरोखर. मी एवढा पोटासाठी त्रास काढलाय ना, की काय सांगू. तर तिला चीज चपाती खायची होती. चीज पण घेऊन आली मी येता-येता. तिला पण आहे ना ट्युशनवरून येताना भूक लागते. आमच्या तिघांचं पण तेच गंमत होती, की मी दुकानावरून येते, अभि पण पहिलाच आलेला असतो कॉलेजवरून. ते आल्याच्यानंतर काहीच खात नाही. मी यायची वाट बघत बसतो. मग तिला पण आहे ना असं मस्त चीजमध्ये घातलं चपातीच्या आणि मस्त असं कडक खरपूस अशी भाजून घेतली मी चपाती आणि रोल करून खायला दिली. तिला खूप आवडते तशी चीज चपाती. आणि अभिला पण म्हटलं, "तुला पण बाळा भूक लागली आहे, तर चल चपाती आहे." तर त्याला आहे ना तूप लावून चपाती खूप आवडते. मग त्याने चहाबरोबर तूप चपाती म्हटला, "मला दे." तर मी म्हटलं, "बाळा तू घे तुझ्या हाताने करून." त्याला येते मस्त गरम करतात. काय एवढं अवघड नाही त्याला सवय. मी नसली ना, की तो असंच करतो. चपातीला तूप वगैरे लावून घेतो गरम करून आणि चहाबरोबर किंवा दुधाबरोबर खातो बुडवून. तर मी पण मग मला चहा ओतून घेतला. त्याला पण चपाती आणि चहा दिलं. तर त्याला खूप घाई लागली होती कारण भूकच तेवढी लागली होती त्याला. तर काय करणार? मला पण लेट होतं ना यायला. मग स्वयंपाकाला पण उशीर होतो. मग जाऊ दे मी म्हणते चला आता स्वयंपाक होईपर्यंत थोडंसं का आपलं खाऊन घ्यायचं. मी पण आपलं चहा बिस्किट थोडंसं खाऊन घेते. तर आम्ही तिघांनी पण थोडं-थोडं खाऊन घेतलं आणि मी लागले स्वयंपाकाला. कुकर वगैरे लावला आणि रात्री सकाळच्याला आहे ना भाजी साफ करून ठेवली. कोथिंबीरची एक जुडी आणली होती, ती पण साफ करून ठेवली स्वच्छ. तर बाहेर ना कपडे मी सकाळी धुवून म्हणजे वाळत घातलेले ना खूप होते. ते सगळे बाहेरून घरात आणून घेतले आणि घड्या मारून कपाटात लावून ठेवल्या. तर कुकर पण झाला होता तोपर्यंत म्हणलं थंड होतंय. मी गावाला 2-3 दिवस म्हणजे 2-3 वेळा जाऊन आले ना, तर काय का गेले ते मी तुम्हाला नक्की सांगणारच आहे बरं का पुढं. पण आत्ता नाही सांगू शकत मी. तर ते काय करायचे मी गावाला जाताना आहे ना साड्या ओढायची ज्या पाहिजे त्या आणि बाकीचं तसंच असं सगळं विस्कटून गेल्या होत्या साड्या. मग ते साड्यांचा कप्पा मला लावून घ्यायचा होता. म्हटलं वेळ आहे तर सगळ्या साड्यांच्या घड्या मारून मी व्यवस्थित लावून घेते. तर बघा किती छान दिसते कपाट व्यवस्थित लावून घेतले मी तर. तुम्हाला आहे ना साड्यांचं माझं कलेक्शन जर बघायचं असेल ना तर इंटरेस्ट असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आहे ना साड्यांचा एक व्हिडिओ घेऊन येईल मी. कारण मला पण आवडेल माझ्या साड्या म्हणजे व्हिडिओ बनवायला साड्यांवरती. कारण माझ्या साड्या भरपूर आहेत आणि छान पण आहेत. मला तरी वाटते छान आहेत. मग तुम्ही पण पाहून तुम्हाला पण आवडल्या तर मग आपण व्हिडिओ बनवूया त्याच्यावर. तर आहे ना मी काय करते साड्या व्यवस्थित कपाटात लावून घेते आणि ब्लाऊज आणि परकर आहेत ना ते असे पिशवीत घालून बेडमध्ये ठेवते. कारण कपाटात वरती जागाच नाही ठेवायला आणि बेडमध्ये आहे बरीच जागा आहे. तर सगळे ब्लाऊज असे एकत्र घड्या मारून आणि परकर सगळे एका पिशवीत एकत्र करून बेडमध्ये ठेवते मी. आणि संध्याकाळच्या भाजीला आहे ना मी काय केलं होतं म्हणजे आमच्याकडं खारवडा म्हणतात. ज्वारीचं पीठ आणि तांदळाच्या पिठाचं मिक्स अशी कुरडई बनवली जाते. गावाकडं म्हणजे अक्कानीच दिली बरं का मला ही बनवून. तर ती बोलली होती, "अगं जास्त वेळ नाही घालायचं भिजत, थोड्या वेळच घालायचं म्हणजे ते पटकन भिजतं." पण माझ्याकडून काय झालं जास्त वेळ झालं म्हणजे भिजत ते ना जास्त भिजल्यामुळं काय झालं एकदमच चुरा झाला त्याचा. असं वाटत होतं की चपातीचा चुराच बनवलाय की काय. पण काही नाही व्यवस्थित झाकण मारून शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरती. खूप छान लागतं, टेस्टी लागतं ते. भाकरीबरोबर खायला पण भारी आणि चपातीबरोबर खायला पण भारी. तर काही नाही संध्याकाळचं जेवण वगैरे करून घेतलं आणि डायरेक्ट बाकीचे काही व्हिडिओ बनवलाच म्हणजे काढलंच नाही मी. डायरेक्ट सकाळचं दाखवते. आता हा फॅन पुसणं तर माझं आहे ना रेग्युलरचं कामच झालेलं आहे. कारण माझी हौस मोठी व्हाईट फॅन घ्यायची होती. तर ते आता मला कष्ट घ्यावेच लागणार आहे त्याच्यासाठी. जरा खराब झाला ना, की तो एवढा काळा दिसतो, की तो पुसायलाच पाहिजे मला. 2 दिवस लय झाले, तिसऱ्या दिवशी तो पुसायलाच लागतो. तर ते फॅन पुसायचा होता. म्हटलं मग वरती कपाट वगैरे पण पुसून घेतलं. खूप धूळ साचली होती त्याच्यावर. काय होतं माझं देवघर वरती आहे ना, त्याच्यामुळं मला काय मी अगरबत्ती लावते ना, ती पूर्ण अशी कपाटावरती म्हणजे अशी धूळ होते अगरबत्तीची म्हणजे बसली जाते. त्याच्यामुळं ते कपाट पण वरून एवढं म्हणजे असं धुळीने साचलेलं असतं ना, की काय सांगू. तर ते पुसून घेतलं. खिडक्या वगैरे पण पुसून घेतल्या. भिंती पूर्ण झटकून घेतल्या आणि म्हटलं चला आता भाजी टाकून घेते. सकाळी पोरांना ना दुसरी भाजी बनवली होती मी डब्याला कारण ती थोडीच बनली होती. म्हटलं मग दुपारच्याला आणि आम्हाला दोघांना पण नाश्त्याला होईल.
मग मी ते घेवड्याच्या शेंगा आणल्या होत्या ना रात्री, साफ करून ठेवलेल्या, त्या करून घेतल्या आणि परत बाकीच्या राहिलेल्या थोड्याशा चपात्या करून घेतल्या आमच्या दोघांच्या नाश्त्यापुरत्या. भाजीला लाल तिखट, हळदी आणि थोडंसं धना पावडर घातलेलं आणि थोडंसं पाणी घालून झाकण मारून मस्त अशी शिजवून घेतली आणि नंतर शिजत आली ना की मग शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकलं आणि गॅस बंद केला. छान झाली होती भाजी. तर मी ना काय केलं, 5-6 चपात्या करून घेतल्या आणि आम्ही दोघांना नाश्ता करायचा होता ना, मग मी यांना म्हटलं, "चला मी पण येते तुमच्याबरोबरच घेते नाश्ता करून." काय होतं, सकाळचा एकच टाईम आम्हाला दोघांना एकत्र नाश्ता करायला भेटतो. बाकी दुपारी पण ते एकटेच जेवतात आणि संध्याकाळी पण दुकानावरून यायला उशीर होतो ना, मग ते रात्रीचे पण एकटेच जेवतात. त्यामुळं मग आमचा सकाळचा नाश्ताच एकत्र असतो. आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला आणि मी हे गहू आहेत ना 1 किलो घेतलेत, भिजत घातलेत. आता याचं मी काय करणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल. तर ह्या व्हिडिओचा शेवट ना मी इथंच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. धन्यवाद.